जय श्रीराम, जय शिवजी. शांत चिंतनाच्या या क्षणाचे स्वागत आहे. आरामदायी स्थिती शोधा, मग ते बसलेले असो किंवा झोपलेले असो. हळूवारपणे डोळे बंद करा. तुमच्या नाकातून दीर्घ श्वास घेऊन सुरुवात करा. तुमच्या फुफ्फुसात हवा भरल्याचा अनुभव घ्या. क्षणभर धरून ठेवा आणि नंतर कोणताही ताण सोडू न देता हळूहळू तोंडातून श्वास सोडा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत असताना तुमच्या मनात रेंगाळत असलेले कोणतेही विचार किंवा चिंता सोडा. तुम्ही घेत असलेल्या प्रत्येक श्वासाने तुमच्या शरीराला आराम द्या. तुमच्या डोक्याच्या वरपासून तुमच्या पायाच्या ठोकापर्यंत पसरलेल्या शांततेची संवेदना अनुभवा. आता तुमची जाणीव तुमच्या श्वासापर्यंत आणा. तुमच्या श्वासोच्छवासाच्या नैसर्गिक लयेकडे लक्ष द्या. तुमची छाती कशी उगवते आणि पडते, हवा तुमच्या शरीरात आणि बाहेर कशी जाते. प्रत्येक इनहेलचा कल्पना करा की तुम्ही शांतते आणि शांततेत श्वास घेत आहात. प्रत्येक श्वासोच्छवासाचा कल्पना करा की तुम्ही कोणताही ताण किंवा नकारात्मकता सोडत आहात. जर तुमचे मन भटकायला लागले तर हळूवारपणे तुमच्या श्वासाकडे परत जा. काही क्षणांसाठी श्वासोच्छवासाच्या संवेदनावर लक्ष केंद्रित करा. आता तुमची जाणीव तुमच्या शरीरात वाढवा. तणाव किंवा अस्वस्थता असलेल्या कोणत्याही क्षेत्राकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वासोच्छवासाने त्या भागात विश्रांती पाठवा, ज्यामुळे ते मूव्ह होतात आणि सोडतात. उपस्थित राहण्यासाठी आणि सजग राहण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी बाजूला ठेवलेल्या या वेळेचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ घ्या. हे जाणून घ्या की तुमचे मन विचलित झाले तर ते ठीक आहे, हे नैसर्गिक आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे विचार भरकटत असल्याचे लक्षात येते, तेव्हा फक्त तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे वळवा. या ध्यानाच्या समाप्तीच्या जवळ येत असताना आणखी काही खोल श्वास घ्या. शांततेने श्वास घ्या आणि उर्वरित ताण सोडवा. जेव्हा तुम्ही तयार असाल तेव्हा हळूहळू तुमची बोटे आणि पायाची बोटे हलवायला सुरुवात करा. हळूवारपणे आपले डोळे उघडा आणि स्वतःला आपल्या सभोवतालच्या वातावरणात पुनर्स्थित करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुमचा दिवस चालू असताना ही शांतता आणि सजगतेची भावना तुमच्या सोबत ठेवा. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला शांततेची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही या सरावात परत येऊ शकता.